नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता एक नजर आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या पर्यावरणवादी आणि लडाखचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे पडसाद आता चंद्रपुरात उमटू लागले आहेत। या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी नियोजन भवनासमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आले असून आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। हातात फलक, घोषणांनी दणाणलेला परिसर आणि सरकार विरोधात तीव्र संताप अशा वातावरणात आंदोलकांनी प्रशासनाला आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे। जिल्हाधिकारी नियोजन भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून चंद्रपुरातील हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात एका किरकोळ वादातून सख्ख्या चुलत्याने आपल्या पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रभू चिंतलवार वय 28 वर्ष यांचा त्यांचे चुलते पोचमल्लू दांडेकर यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादाचे रूपांतर काही क्षणातच हिंसक घटनेत झाले। संतापाच्या भरात आरोपी पोचमल्लू दांडेकर याने चाकूसारख्या धारदार शस्त्राने प्रभू चिंतलवार यांच्या पोटावर आणि पाठीवर सपासप वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले। नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला। गंभीर जखमी झालेल्या प्रभू चिंतलवार यांना तात्काळ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। प्राथमिक चौकशीनंतर आरोपी पोचमल्लू दांडेकर याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे। घोडपेठ परिसरात रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीमुळे दुचाकी घसरली आणि एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। मृत युवकाची ओळख सुनील सुधाकर बावणे, राहणार शिवाजीनगर भद्रावती अशी झाली आहे। ते आपल्या ऍक्टिव्हा दुचाकीने ड्युटीसाठी चंद्रपूरकडे जात होते। मात्र महामार्गावर साचलेल्या बारीक गिट्टीवरून दुचाकी घसरताच त्यांचा वाहनावरील ताबा सुटला। ते रस्त्यावर पडताच मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले। हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे अनिल बावणे यांनी हेल्मेट परिधान केले होते, मात्र धडक इतकी भीषण होती की हेल्मेटचाही चक्काचूर झाला आणि त्यांचा जीव वाचू शकला नाही। घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या ई रिक्षाच्या धडकेत अवघ्या 2.5 वर्षांच्या श्रीजा महेश गहाणे या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडालाय। रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास श्रीजा ही आपल्या घरासमोर खेळत होती। त्याचवेळी एक्सपर्ट साबण कंपनीचा माल घेऊन जाणारी एक ई रिक्षा नवरगावात दाखल झाली। मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटताच भरधाव रिक्षा थेट घरासमोर खेळणाऱ्या श्रीजाच्या अंगावर जाऊन धडकली। धडकेचा आवाज होताच परिसरात एकच गोंधळ उडाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला ग्रामस्थांनी तातडीने नवरगाव येथील रुग्णालयात दाखल केले। तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागभीड येथील रुग्णालयात तिला हलवण्यात आले। मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नानंतरही श्रीजाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर नवरगाव परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तातडीने कारवाई करत ई रिक्षा चालक प्रेमा नारायण चहांदे राहणार लाडबोरी याला अटक केली आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या हृदयद्रावक अपघाताचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा काळाने थैमान घातलंय। एका भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र हादरला असून वर्धा जिल्ह्यातील सालोड येथील एकाच कुटुंबातील 3 सदस्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार राजेश टिपले, पत्नी सुषमा टिपले आणि त्यांची कन्या जान्हवी टिपले हे पुण्यात
MBA चे शिक्षण घेणाऱ्या जुळ्या मुलांपैकी तन्वीला सोडून परत आपल्या गावी निघाले होते. मात्र हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. समृद्धी महामार्गावर त्यांच्या कार समोर इथेनॉलचा टँकर होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार समोरील टँकरवर आदळली आणि काही क्षणातच भीषण आग भडकली. या आगीत कारमधील प्रवासी होरपडले. या दुर्घटनेत टिपले कुटुंबातील तिघांसह कार चालक अंकुश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर आयशरचा चालक आणि क्लीनरलाही या अपघातात जीव गमवावा लागला. कष्ट करून आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या आई वडिलांची स्वप्न एका क्षणात राख झाली. पुण्यात शिक्षणासाठी राहिलेल्या जुळ्या बहिणी तन्वीसाठी हा निरोप आयुष्यभराची वेदना बनला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वर्धा पोलीस, अग्निशमन दल आणि MSRDCचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इथेनॉल सारख्या ज्वलनशील पदार्थामुळे बचाव कार्य अत्यंत काळजीपूर्वक राबवण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.